हाय नमस्कार. बघू शकताय चिखल झालाय आपला. तर आता स्वयंपाक करायचं. ही आपली मांडणी मी घरनं आणली नाही, नाहीतर माणसानं घरनं आणली का. ही मालकाच्या मांडण्या आहेत, त्यांचं पहिलं दुकान होतं जणू कशाचं तर, असं प्रत्येक घरात मांडण्याच आहे त्या. आणि आता झालाय चिखल आले म्हणलं चला एक ब्लॉग तर बनवावं म्हटलं. तर आता काय हातून उचलायची. आता झोपेत किती वाजता गेलतो माहिती आहे का? किती वाजता बरं, डोक्यात नुसतं चिखल चिखल झालाय. किती वाजता गेलतो बरं? 3 वाजता. कशी मस्त वाटते का डिझाईन तोंडावर, भारी वाटते का. हा काही पोरगी काय करते, क्या कर रही है तू? इधर दिख रही है, दिख रही है. बिहारीची लेकर आहे. हा तर मला एक तुमच्याशी बोलायचं होतं. तर आधी त्याच्या आधी कमेंट करून मला सांगा, आणि गुलाबाचं फुलं पाठवा. माझा चेहरा कसा दिसतोय, एक नंबर दिसतो का, माती लागली, माती नाही डिझाईन काढली म्या मस्त. तर आता पाणी ठेवायचं, आंघोळ करायची, नंतर फड 3-4 वाजता लावायचं. डोळं तर नुसतं जळ 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 करतात. तर आता आपण कूलर नीट करायला टाकलेला आहे. काल जायचा होता. कोणवारी टाकलाय बरं बाई, सोमवारी का कधी टाकलाय वाटतं नीट करायला. काल रविवारी घेऊन जा म्हणले, पण गाडी मालकाची इथं रेडी म्हणजे रेडी नव्हती. म्हणजे मालक कुठंतरी बाहेर गेलता. मग त्यामुळं मालक म्हणला की, मग आता मी विचारलं की म्हणलं गाडी तुम्ही देताय का नाही, म्हणलं तेवढं सांगा म्हणलं मला. कारण मला पोरगी म्हणलं एकतर आजारी, बानू अजून पडली आजारी, ताप सर्दी, दुसरं नाही काय, फक्त ताप सर्दी आणि कप तिला तेवढंच होत्या. तर आता तिला बी दवाखान्यात तसंच नेऊन आणणार आहे, आणि कूलर बी नेणार आहे. मग आता 12-1 वाजल किंवा जास्त टायमिंग होईल. ननी है ले बारी म्हणते बरं का ही पोरगी, ये ननी है. ये कोण है? ये ननी है. तर कसं आहे माहिती आहे का, काही गोष्टी सांगितल्याशिवाय कळत नाही त्या, आणि मला पण समजत नाही त्या. तर आता ही पोरगी आली बरं का, ते बिहारीची आहे, ती छत्तीसगडची आहे, ती छत्तीसगडची. तर येते ती लेकरं, आपण अशी माया लावली तरच लेकरं येते. ती बघा बरं त्या लेकरांचा हाल. अरे टच नाही करणे का, अशी लेकरं बघा बरं आहे का, वच आहे का लेकराची. मग बानूला तर लवकर आंघोळ लागते, बानूला खायला जेवायला लवकर लागतं. इथं दुधाची सुई नाही म्हणून बानूला तिथं आयपाशी ठेवली. असं आहे. आणि कसं असतं माहिती आहे का, प्रत्येक गोष्ट सांगावं असं काही नसतं. तुम्ही समजून घेताय हेच माझ्यासाठी खूप आहे. पण काही आता मी गेलेले हेड्याव टाकले, मला हेड्याव बनवायला सुद्धा टायमिंग नाही. आता आंघोळ ही करूस तर तवर 12-1 वाजते, तवर 2-2:30 वाजली की लगेच का वर कामाला लागायचं, वाहतूक करायची. तिथनं परत 5 वाजता तर वाहतूक करायची, हात मधला का ना. आणि नंतर परत फड लावायचा ते 7-8 वाजेपर्यंत फड लावायचा. तिथनं येऊन स्वयंपाक करायचा. मग तुम्ही सांगा अशा टायमात मी बानूचं कशी देखरेख करू शकते. मला डोकं विचारणं होईना टायमाला. काल मी डोकं धुतलं, काल कोणवर होतं बाई, मंगळवार होता वाटतं. मंगळवार होता ना, त्यामुळे मी डोकं मंगळवार आणि रविवारचं धुती बरं का. तर जाने के बाहर, जा बाहर लेके, बास कर, एक ही लेके जाने का, जा बाहर खेळणे के लिए, पाणी भर उधर जा. ही पोरगी काय बोलू दे नाही मला. तर आता काय मला बोलायला पण एवढं टायमिंग नाही. पण कसं आहे माहिती आहे का, सगळ्या गोष्टी बघाव्या लागते. त्या सगळ्या गोष्टी एकल्या बाईच्या मागं, म्हणजे तिच्या डोक्यावर सगळा भार पडला ना, तर त्या बाईला का नाही रात दिवस काही समजत नाही. फक्त 1-2 तास झोप भेटते मला.
मग मी पटापटा पटापटा आता काम आवरणार, थोडंसं अंग टाकणार, जीवली स्वयंपाक करणार तर करणार. एकल्या जीवाला लेकरं तिकडं असल्यामुळं मी काय एवढं रिक्स घेत नाही. आणि जे काय असं नका भेळ आणून ठेवली, तुम्हाला दिसत असेल भेळ बघा वरे आहे, भेळ आणून ठेवली तीच खायची, उलीशी पाणी प्यायचं झालं इरबळ, काय पाणी 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 पाणीच होते की. मग त्यामुळे मी काय स्वयंपाक संध्याकाळनंच करणार आहे. मी स्वयंपाक करणार नाही, कारण झोप महत्त्वाची आहे. जर झोप नाही झाली तर का नाही निमा दुखणं आल्यासारखं होतं आहे. तर भरपूर माझ्या भावा बहिणींचे असे म्हणणं आहे की ताई तू हे कर, ताई तू घर बांध, ताई तू असं बांधणार आहे. ताई दादा सगळे मी करणार आहे, पण मला थोडासा वेळ लागणार आहे. कसं आहे माहिती आहे का, बोलायची तोंड असतात, बोलायला काही तो फुकटचं तोंड असतं. मी म्हणलं हा मी करणार आहे तर करावंच लागणार आहे, आणि आजच करणार आहे तर आज होऊ शकणार नाही, बरोबर आहे का ना. अशा गोष्टी असते त्या. तर चला हेडवले मोठं होतं इथं तसं, पण मला रेंज पण नाही आणि नेट तर पुरवतच नाही. हेडेव टाकला ना मरणाचा उशीर होतो हेडेव टाकायला. तर हेडेव आवडला असलं तर नक्कीच लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. तर बाय.